5 तारखेला उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दोघंही 10 तारखेला त्या ठिकाणी येण्याचं त्यांचं जवळजवळ ठरत आलेलं आहे. तर ते दोघंही त्या ठिकाणी भेट देऊन या EVM व VVPATला पारदर्शकता कशी आणायची या दृष्टीनं माझी 2-3 दिवसामध्ये चर्चा होईल आणि ते चर्चेनंतर आम्ही त्यामधून हे जे 2012 साली VVPAT लावण्यात आलं आणि चित्र आपल्याला दाखवण्यात आलं, ते चित्र फक्त बाहेर आलं पाहिजे आणि आपल्या हाताने पुन्हा ते ऑटोमॅटिक आतमध्ये पडतं आहे. ते आपल्या हाताने आतमध्ये टाकण्याची सोय त्याच्यामध्ये असली पाहिजे. एवढाच एक सुधारणेचा भाग. आमचा EVMला विरोध नाही, VVPATला नाही. फक्त ती चिठ्ठी परची आमचं जे बटन आहे ते आमच्या हाताने छापलं गेलं पाहिजे आणि ते प्रिंट होऊन आम्ही आतमध्ये टाकलं पाहिजे. काल देवेंद्र फडणवीस म्हणले की शरद पवारांचं निदान एवढे हुशार असलेले शरद पवारांनी तर मार्कवाडीत जायला नको पाहिजे होतं असं म्हटलं. नाही, मार्कवाडीचा विषय हा त्या ठिकाणी अतिशय गंभीर आहे. इथं 1,10,000 म्हणजे आमच्यात पालखी येते माऊलीची, तेवढी पालखीची माणसं गडप केल्यासारखं आहे. 1,10,000 म्हणजे थोडी लोक आहेत का? आणि हे दिसणारी गोष्ट आहे. म्हणून आमचं मत आहे जे VVPATची जी पर्ची आहे, स्लिप आहे, ती काच काढून बाहेर आली पाहिजे आणि आमच्या हातानं आतमध्ये ती टाकली पाहिजे. एवढा साधा सरळ सोपा विषय आहे. आमचा EVMला विरोध नाही. पाठीमागं जो मी EVMवरती निवडणूक लढणार नाही म्हटलं होतं, तर आमचा EVMला विरोध नाही. फक्त ती पर्ची बाहेर आली पाहिजे आणि पुन्हा हातानं आतमध्ये टाकली पाहिजे. एवढीच आमची त्याच्यामध्ये सुधारण्याची माफक अपेक्षा आहे. ती निवडणूक आयोगानं करावी. निवडणूक आयोगामध्ये कोणत्याही सुधारणा करणं, ती पारदर्शी करणं ही स्वायत्त संस्था आहे आणि त्या स्वायत्त संस्थेनं निवडणुकीविषयी ज्या ज्या सूचना येतील त्यामध्ये ज्या लोकांच्या हिताच्या आहेत, लोकशाही वाचवणाऱ्या आहेत, त्या केल्या पाहिजेत आणि ते निवडणूक आयोग करेल ह्याची मला खात्री आहे. मसाद जोगराज पवार साहेब जातात, तुम्ही पण भेट दिली परवा. नेमकी काय परिस्थिती, वस्तुस्थिती, आपल्या पक्षाची काय मागणी? नाही, पूर्वी लोक बिहार म्हणायचे, अफगाणिस्तान म्हणायचे, पण अफगाणिस्तानमधलं कंदार म्हणजे जे आपलं विमान पळवून नेलं ते कंदार, त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे. असा आका एकच नाही, तिथं हजारो आका आहेत. ह्या आकाने एकट्यानं 32 खून केलेत आणि कुणी ऐकत नाही. त्याच्यावरती 307 सारख्या, तुम्ही घरात असला तरी 307चा गुन्हा दाखल. सगळी पोलीस यंत्रणा, SP, कलेक्टर सगळे त्या आकाच्या दारात पडून आहेत. कुठल्याही पोलीस स्टेशनची बिशात नाही. आणि जसं आपण पिक्चरसुद्धा ह्याच्यावरती सगळ्यात सुपर अजून कल्पना त्या डायरेक्टरची कोण स्टोरी लिहितो तो एवढा विद्वान दिसत नाही. त्याने एकदा त्या आकाची भेट घ्यायला पाहिजे. कारण पिक्चरमध्ये लायटरनं डोळं जाळले मी कधी बघितलं नाही. तोंडामध्ये लघवी केलेले आणि हा व्हिडिओ शूटिंग करून बघतोय हे नाही बघितलं आम्ही पिक्चरमध्ये. 3.5 लिटर रक्त अंगामध्ये साकळून राहिलेलं हे नाही आम्ही पिक्चरमध्ये बघितलं. गोळी घातलेली बघितली असेल, तलवार मारलेली बघितली असेल किंवा अनेक प्रकारे हे बघितलं असेल. हे नाही दाखवलं पिक्चरमध्ये. आणि अशा हजारो आका आहेत त्या बीडमध्ये. भयानक आहे. आणि हे काय आज हे विधानसभेमध्ये सांगतेत, हे राज्य 7.5 वर्ष झालं चालवते. काय करत होते हे गुंड? तयार कुठं झाले? सरकारी आश्रय असल्याशिवाय आणि कलेक्टर आणि SP त्याच्या दारामध्ये लाळ घोटत बसल्याशिवाय ही गुंडगिरी सुरूच होऊ शकत नाही. त्यांच्या बदल्या कोण करतंय? ऐकत नसेल तर त्याला सस्पेंड कोण करतंय? आणि मग SP आणि कलेक्टर जर या आकाच्या वाल्मिक कराडच्या दारामध्ये असेल तर हा कोणाचाही पाय तोडला तर संध्याकाळपर्यंत मिटवून घे. लोक कहाण्या सांगत होते. त्याला दे रे 50,000 रुपये, जा घालव. संतोष देशमुखचा खून करून सुद्धा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 2 दिवस चक्काजाम करावा लागला. अरे कसलं राज्य आहे? त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री नव्हता. आणि हे सगळे गुंड नुसते तिथंच नाही,
सगळ्या तालुक्यामध्ये इथं राम सातपुत्याला पाठवले सगळे छोटे मोठे गुंड. जो बारका आहे आज गुटख्याची तस्करी करतोय, त्याला उद्या गांजाची तस्करी करायला, त्याला प्रोटेक्शन द्यायला, पोलीस स्टेशन चालवायला. आणि हा धंदा सगळ्या राज्यभर सुरू आहे, नुसता बीड नाही. पण हा महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्हाला आज 25% मतं आहेत, उद्या त्यातली निम्मीसुद्धा राहणार नाहीत. तुमचं EVM पण चालणार नाही. EVMला सुद्धा 25%, 25.1% मतं असलं तरच आमदार होतो. 12.5% तर तुमचं EVM नाही चालणार. आणि म्हणून वेळेत जागे व्हा आणि हे राज्य तुम्हाला कुठं न्यायचं आहे हे ठरवा. फक्त तुमच्या सत्तेसाठी आणि तुमच्या ऐशारामासाठी जर हे राज्य चालवत असाल तर हा महाराष्ट्र आहे, एवढंच सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.